निराशा एका गोष्टीची वाटते की आपण या मराठवाड्यामध्ये का जन्माला आलो। जर विदर्भात आलो असतो तर मुख्यमंत्री आमचे राहिले असते, आणि जर पश्चिम महाराष्ट्रात गेलो असतो तर पवार घराणं हे आमचं राहिलं असतं आणि त्यांना आमच्या हक्काची जाणीव राहिली असती। मराठवाड्यातला आता असं वाटतं की एकही नेता शिल्लक नाही राहिला की त्याला या मराठवाड्याच्या शेतकऱ्याबद्दल किंवा या मराठवाड्याच्या जनतेबद्दल काहीतरी देणं घेणं असेल, परंतु त्याची एकही बातमी इकडे येत नाही। तो एकही माईचा लाल या ठिकाणी जन्माला आला नाही की तो या झोपलेल्या शासनाला जागे करून आमचा हक्क या ठिकाणी देईल। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 59वा दिवस आणि उद्याच्याला आम्हाला जवळपास 2 महिने या ठिकाणी पूर्ण होतील। या 2 महिन्यापासून आम्ही आमच्या या कायदेशीर मागण्यासाठी, जो की आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे, त्यासाठी या ठिकाणी बसलो। मी काल सांगितल्याप्रमाणे निराशा एका गोष्टीची वाटते की आपण या मराठवाड्यामध्ये का जन्माला आलो, त्याची आता एक खंत आम्हाला अशी वाटू राहिली। जर विदर्भात आलो असतो तर मुख्यमंत्री आमचे राहिले असते, आणि जर पश्चिम महाराष्ट्रात गेलो असतो तर पवार घराणं हे आमचं राहिलं असतं आणि त्यांना आमच्या हक्काची जाणीव राहिली असती। आता हे आम्हाला असं वाटतं की आम्ही का या मराठवाड्यात जन्मलो, कारण मराठवाड्यातला आता असं वाटतं की एकही नेता शिल्लक नाही राहिला की त्याला या मराठवाड्याच्या शेतकऱ्याबद्दल किंवा या मराठवाड्याच्या जनतेबद्दल काहीतरी देणं घेणं असेल। कारण आपण दैनंदिन पाहतो की जुना नुसता फुगलेला आकडा विदर्भातला शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा दाखवत होते, पण आता त्याच्याही पेक्षा जास्त दुपटीनं मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्या करत आहे, परंतु त्याची एकही बातमी इकडे येत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचा अनुदानाचा घोटाळा झाला, पीक विमा सुद्धा वेळेवर भेटत नाही, हीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये कायम आहे। आणि त्याच्या पाचवीला पुजलेला हा पाऊस दुष्काळ हा 1 वर्ष आड हा कायम सतत या मराठवाड्यावर पडतो आणि त्याचा सगळा अन्याय या मराठवाड्याला जनतेला होतो, परंतु एकही माईचा लाल या ठिकाणी जन्माला आला नाही की तो या झोपलेल्या शासनाला जागे करून आमचा हक्क या ठिकाणी देईल। त्याचप्रमाणे जालना नांदेड समृद्धी महामार्गात सुद्धा तसं झालं। म्हणजे विदर्भातला मार्ग होत असताना त्यांना आता आमच्या शेजारी जवळपास 2016-17 मध्ये ज्या जमीनचं संपादन झालं त्याला आमच्यापेक्षा जास्त मोबदला, फळबागात सुद्धा जास्त मोबदला, आणि हे 10 वर्ष जाऊन मग आम्हाला त्याच्याही पेक्षा कमी मोबदला, म्हणजे वाढ व्हायला पाहिजे तिथं कमी झाली। असं हे एकमेव पूर्ण जगातलं उदाहरण राहील की एखाद्या वस्तूचा भाव पडला, सोन्याचे भाव वाढले, भांड्याचे स्टीलचे भाव वाढले, लोखंडाचे भाव वाढले, कपड्याचे भाव वाढले, म्हणजे तुमच्या डॉक्टर लोकांची पण फीस वाढली, परंतु आमच्या शेतीची किंमत वाढलेली नाही। त्याचं एकच कारण आहे, फक्त या मराठवाड्यातले सगळे झोपलेले सगळे आमचे लोकप्रतिनिधी आणि ही झोपलेली जनता, त्याच्यामुळे या मराठवाड्याला आता अन्याय होरायला आहे। आणि असं वाटतं की ते मुघल तरी बरे होते की जे हैदराबाद संस्थान असताना आजही त्यांचं रेकॉर्डही व्यवस्थित आहे आणि त्यावेळेस ते योग्य मावेजा हे देत होते। कारण आमच्या या जालन्याच्या आजूबाजूला बऱ्याच चौक्या आहे, तिथं त्याची नोंद व्हायची, त्याचं जाकात वगैरे ते राहायचा आणि ते चांगली नुकसान भरपाई या शासनापेक्षा जास्त देत होते। परंतु या झोपलेल्या शासनानं कोण जागा करीन हे आता आम्ही वाट पाहत आहोत। जर या अधिवेशनामध्ये या शासनाने काही निर्णय जर नाही घेतला आणि आमची बाजू जर का मराठवाड्याच्या आमदारांनी जर लावून जर नाही धरली तर आम्ही आता परवाच्या दिवशीपासून या आंदोलनाची आमची दिशा रोजच्या रोज बदलणार आहोत। कारण आता आम्ही तर काही घरी जाणार नाही, कालपासून रावटी तयार केली, उद्यापासून सुद्धा 2-3 रावट्या तयार करून आता आम्ही रोज पाण्यामध्ये जाऊन बसणे किंवा एखाद्या ठिकाणी रस्ता अडवणूक करणे, आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणं, असं आंदोलन आता आम्ही सुरू करणार आहोत। त्याची दिशा आता सर्व रोजचा रोज, जितके दिवस तिकडं अधिवेशन तितके दिवस इकडं आता बदल आंदोलनामध्ये, हे आमचं आता निश्चित झालेलं आहे। त्याची कार्यक्रम आणि रूपरेषा आम्ही आता उद्याच्याला आपल्या सगळ्यांना सांगू। आणि जर एवढं करून जर नाही झालं तर शेवटचा दिवस आंदोलनाचा तिकडं शेवट, आणि त्याच्या शेवटच्या दिवशी आमचं दानपत्र हे कलेक्टरच्या नावानं मस्त वाजत गाजत बँड लावून डिझेल नेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे देऊन टाकू, म्हणजे जमिनी फुकट घ्या, काही अडचण नाही। हे आमचं सगळ्याचं ठरलेलं आहे आणि आम्ही ते आता लवकर निर्णय घेऊ।